महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट। मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी आता ई-KYC माध्यमातून केली जाणार आहे। यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा अधिकार नाही त्यांना गाळून फक्त आणि गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचेल, अशी माहिती शासनाने दिलेली आहे। आता प्रश्न आहे, ई-KYC प्रक्रिया करायची कशी? चला तर एकदा पाहूयात। सर्वप्रथम लाभार्थी महिलांनी लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई-KYC प्रक्रिया करायची आहे। या प्रक्रियेत तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती अपलोड करावी लागेल। यात तुमचं नाव, पत्ता, शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती याचा समावेश असणार आहे। सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतरही ही प्रक्रिया पूर्ण होईल। मात्र सध्या तांत्रिक अडचणीमुळे पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली दिसत नाही, पण सरकारने लवकरच ती सुरू होईल असं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेळोवेळी वेबसाईट तपासत राहणं महत्त्वाचं आहे। प्रक्रिया सुरू झाल्यावर तत्काळ KYC पूर्ण करायचं आवाहन सरकारने केलेले आहे। तर मंडळी, लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर नवीन ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे। त्यामुळे 2 महिन्यात या वेबसाईटवर जाऊन आपली ई-KYC पूर्ण करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका। सोबतच या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।